नमस्कार. एपीएन महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी असलम झारेकर. आजच्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण शिव फुले शाहू आंबेडकर याचा महाराष्ट्र म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आपण जयघोष करतो. त्यांच्या विचाराची आपण एकनिष्ठ असतो का? त्यांच्या जीवनाची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कामाची आणि त्यांच्या कार्याची स्वतः आपण अंगीकार करतो का? आणि तरुण पिढी आज कोणत्या मार्गाने, यासाठी आपण खास करून बातचीत करणार आहोत. निलंगा तालुक्यातील भूमिपुत्र असलेले आणि लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असलेल्या शिवसेवक प्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेच्या महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षा मयुरीताई जयप्पा हे मूळ कासारवालकुंदा या गावाची मूळ आहेत आणि इथल्या रहिवासी असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा विचार, आचार आणि शिवरायांचं ज्या काही गोष्टी त्यांनी जे घालून दिले होते आदर्श, ते युवकांपाशी, युवतीपाशी मांडण्यासाठी ते प्रयत्न करतात. मग त्यांना भेटूया. तुमचं एपीएन महाराष्ट्रामध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. मला सांगा, तुम्ही आज एवढ्या मोठ्या प्रतिष्ठानच्या युवती प्रतिष्ठानमध्ये काम करताय, काय नेमकी तुमच्या भावना आहेत? कशा पद्धतीचं महाराष्ट्र तुम्हाला बघायचं, किंवा शिवरायांचा विचार तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जात असताना तुमची काय नेमकी भावना असते आणि लोकांपाशी कसं मांडता? तर सांगायचं झालं तर म्हणजे मला असं काही म्हणायचं नाही की बाबा काम केलंच पाहिजे, कुठलं तरी नाव असलं पाहिजे, कुठलं तरी पद, या सगळ्या गोष्टी आपल्याला मुळात मॅटर करतच नाहीयेत. पण कसं असतं, कुठंतरी काहीतरी करण्यासाठी त्या गोष्टी म्हणजे आपणाला अंगीकृत कराव्या लागतात. आणि तेच म्हणून एक महाराजांच्या विचारांवर चालण्याचं म्हणजे संकल्प घेऊन हे सगळं कार्य चालू आहे. आपण एक लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येते आपल्या, की आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा हवे आहेत, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा हवेत, शाहू फुले आंबेडकर हे सगळेजण आम्हाला पुन्हा हवेत, परंतु हे सगळे आमच्या घरी नकोत. म्हणजे शेजाऱ्याच्या घरी? हो, हे सगळे शेजाऱ्यांच्या घरी व्हावं. अनेकदा हे भाषणामध्ये डायलॉग ऐकलंही असेल सर्वांनी, परंतु हे फक्त डायलॉग बोलण्यापुरतं नाही, तर खरंच तुम्ही महाराजच घडले पाहिजेत किंवा महाराज पुन्हा आले पाहिजेत अशा अपेक्षा नकोच आहे ना आपणाला. आपण स्वतः ते घडवू शकतो. आणि समाज मुळात कुणीकडे चाललाय, किंवा आज आम्ही महाराजांची प्रत्येक ठिकाणी प्रतिमा पाहतो, प्रत्येक ठिकाणी त्यांचे पुतळे पाहतो, प्रत्येकाच्या नावाखाली किंवा नावाच्या वर महाराजांचा लोगो पाहतो. महाराज कोणा एकट्याचे आहेत का? म्हणजे 18 पगड जातीला सोबत घेऊन त्यांनी जे हिंदू स्वराज्य हो, ते तर केलेच आहेत. परंतु मला हे म्हणायचंय की महाराज आज फक्त तुमच्या कार्यापुरते सीमित आहेत का, मग आपल्या देश घडवण्याच्या कार्यापुरते आहेत? कारण प्रत्येक जण वैयक्तिकरित्या महाराजांचा शिवरायांचं जे कार्यपद्धती किंवा त्याचं कार्य आहे ते खूप मोठं असल्यामुळे काही लोक त्यांना मर्यादित ठिकाणी किंवा विशिष्ट ठिकाणी वापरतात. हो, नाही म्हणजे असं विशिष्ट ठिकाणी सगळ्यांची निष्ठा असेलही नाही असं नाही, मला कोणाच्या निष्ठेवर काहीच व्यक्त करायचं नाहीये. परंतु मला फक्त एवढंच म्हणायचंय की महाराजांचा आदर करता, महाराजांची पूजा करता, तर महाराजांच्या पाऊलखुणा ओळखा, त्याप्रमाणे राहा आणि त्याप्रमाणे चाला. म्हणजे या महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा पूर्ण देशाला एक वेगळं रूप आल्याशिवाय राहणार नाही. मला सांगत आहे, तुम्ही एक मुली आहात, म्हणजे महिला आहात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवचन करताना किंवा लोकांना शिवरायांचा विचार मांडताना अतिशय त्रास होत असेल, किंवा सांगतानाही तुम्हाला जे जनसमुदाय असतात त्यांना सांगताना कसं तुम्ही ते हँडल करता, किंवा कसं पद्धतीने तुम्ही ते बोलण्याचा प्रयत्न करता? एक गोष्ट सांगू का, आपल्या रूढी आणि परंपरा अशा झालेल्या आहेत की बाईनं चूल आणि मूल करावं, याच्या व्यतिरिक्त नाही. पण ते बदलत आले. आज खूप ठिकाणी, खूप क्षेत्रामध्ये महिला चाललेत, ते कार्य करलालेत. तरी महिला म्हणजे अजूनही, मी माझं वैयक्तिक एक्सपिरियन्स म्हणा, काही म्हणा, महिला म्हणजे ती महिलाच आहे आणि ती तिथपर्यंत सीमित असली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. परंतु ती तरीही वेगाने पुढे जातीये. वेगाने म्हणलेलं तरी चालेल, कारण ही महिला हे सगळं करत असताना तरी तिला कुठंतरी म्हणजे एक काहीतरी काम करायचं म्हणलं, सगळ्यात महत्वाचा विषय येतो हा तिच्या अस्तित्वाचा. म्हणजे एक मुलगी समाजामध्ये पुढे जाऊन काहीतरी काम करते, काहीतरी तिला एक कुठंतरी भीती आहे.
नाही, आपण सांगितल्याप्रमाणे बघा, छत्रपती शिवरायांना घडवणारे हे माझे जाऊ, हम्म, मग ते आपण त्यांना राष्ट्रमाता म्हणतो. हम्म, भीमराव आंबेडकर यांना घडवणारे माता रमाई. हम्म. म्हणजे सगळ्यांनाच घडवून, म्हणजे सावित्रीबाई फुले त्यांनी माता फुलेंना घडवून, म्हणजे सगळ्यांच्या पाठीमागे स्त्रीचा एक यशस्वी, पुरुषांच्या हा पाठीमागे सुद्धा- म्हणण्यापुरता आहे. नाही, स्त्रीचा हात असतो. तो हात आहे नाही पण असं नाही. आज घडीला स्त्रीना तो त्या पद्धतीने, त्या नजरेनं किंवा त्या गोष्टीनं समान न्याय किंवा त्यांना हक्क का दिले जात नाही? आज जर एखादी प्रश्न. मुलगी, आता मी स्वतःच ह्या सगळ्या गोष्टी करते, तर कुठंतरी प्रत्येक गोष्टी, ते प्रत्येक मुलींची एक कॅटेगरी येते आणि असं काहीतरी करणाऱ्यांची एक वेगळी कॅटेगरी येते. अशा दोन कॅटेगरी आपणच पाडून ठेवलेल्या आहेत. आणि मग जे सगळे जण जे करतायत, ज्या मुली ज्याच्याकडे पळतायत, त्याच्यामध्ये ती मुलगी राहिली तर ती योग्य आहे. ती जरा थोडंसं काहीतरी वेगळं आहे किंवा चांगलं करू पाहतीये तर ती वेगळी आहे. म्हणजे वेगळी म्हणजे तिला तुम्ही प्रोत्साहन देणं, पुढे नेणं, याच्यापेक्षा तुम्ही उलट तिला कुठंतरी एक म्हणजे कुचंबतेची भावना देता, म्हणजे ती कुठंतरी तिला ओढण्याचा प्रयत्न करता आणि मग ती कसं करते, एक पळत 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 एक क्षणापर्यंत जाऊन मग ती परत म्हणजे परताव घेते. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही तिला पुढे कसं नेऊ शकता, हे बघा. राजमाता जिजाऊ असू देत, त्यांनी कोणाचा विचार केलेला नाहीये, किंवा मग स्वतः सावित्रीबाई फुले असू द्यात, त्या कोणाचा विचार केलेत? त्यांच्यासाठी तर खूप सारं सहन करून, खूप सारे कष्ट, ह्या गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही. त्यांच्यासारखं म्हणजे त्या जर झाल्या नसत्या तर आज मी तुमच्या समोर असले नसते, एवढं मी म्हणन. आणि जर राजमाता जिजाऊंनी हे स्वराज्य घडवलं नसतं किंवा स्त्री संरक्षण दिलं नसतं तरी आज मी इथं राहिले नसते. ह्या सगळ्यांच्या आदर्शावरच आपण चालतो. तुमचं वय अवघ्या 23 वर्ष, पण तुमचे विचार मला असं वाटतं किंवा ह्या राज्याला किंवा ह्या युवती, आता ती युवती बघा व्यसनाच्या आहारी बर्बाद होत चालली, आणि अशामध्ये तुम्ही एक शिवरायांचा विचाराचा एक शिदूरची घेऊन, एक विचारांचा वसा घेऊन तुम्ही आज युवतीच्या समोर जाताय, युवकाच्या समोर जाताय. एवढ्या कमी वयामध्ये ही कल्पना किंवा हे संस्कार तुमच्या वर कोणी केले किंवा हे विचार कसा आला तुमच्या मनात? नाही, प्रत्येकाच्या जीवनाला वळण देण्यासाठी कोणीतरी असतंच, तुमचा प्रश्न बरोबर आहे. आणि माझ्याही आयुष्याला वळण देण्यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे माझी आई माझ्या घरी स्वतः ती म्हणजे तिनं काही गोष्टी फेस केल्यात, त्याच्यामुळे तिला असं वाटायचं की मी ज्या काही गोष्टी केलेत, म्हणजे मला ज्या काही गोष्टी अनुभवायला आले ते तिच्या आयुष्यात पुढे घडू नये. आणि माझी एकदम प्रतिकूल परिस्थिती असताना, माझी काहीच परिस्थिती नसताना सुद्धा, माझ्या इवन मी 2री-3री पासून मला भाषण कर, हे कर, ते कर, म्हणजे माझ्या आईनं मला खूप धाडसी बनवलं लहानपणापासूनच. आणि तिथून मी जसं 8वी मध्ये आले, मला एक गुरु भेटले आणि ते माझ्यासाठी खूप चांगले ठरले पुढे चालून. वाघमारे सर म्हणून आपल्या इथलेच आहेत, ते निलंगा तालुक्यातले, शिवणी कोतलचे आहेत. आणि सरांमुळं खरं तर आज एवढं बोलणं किंवा इथं बसणं ते मला खूपच, म्हणजे त्यांच्यामुळं मी अशी आहे, झाली आहे, किंवा हे बीज आमच्यामध्ये रोवलं गेले. त्याचबरोबर पुढे चालून साथ भेटली. ते आत्ताच तुम्ही माझी ओळख करून दिला, शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष म्हणून, म्हणजे त्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत मारुतीदादा सुरवसे, त्यांचाही खूप मोठा सपोर्ट आहे, जेणेकरून ह्या सगळ्यांच्या साथीनंच आपणाला पाऊल. त्याचबरोबर पुढे चालून साथ भेटली. ते आत्ताच तुम्ही माझी ओळख करून दिला, शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष म्हणून, म्हणजे त्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत मारुतीदादा सुरवसे, त्यांचाही खूप मोठा सपोर्ट आहे, जेणेकरून ह्या सगळ्यांच्या साथीनंच आपणाला पाऊलवाट चालायची आहे. त्या सगळ्यांची खरंच मोठी साथ आहे. मला एक शेवटचा प्रश्न आहे, भाऊ म्हणून बहिणीला प्रश्न. प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये किंवा ह्या कार्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला सामाजिक कार्याची आवड असताना, म्हणजे तुम्ही एका छोट्याशा गावामध्ये, कासारबाग या गावामध्ये, म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेला लागून असलेलं, त्या गावामध्ये तुमचं शिक्षण तुम्ही जवळपास D.Ed केलेलं आहे, फार्मसी केलेलं आहे, डी फार्मसी करून, म्हणजे तुमचं एवढं मोठं शिक्षण छोट्याशा परिस्थितीमध्ये, हलाखीची परिस्थितीला सुद्धा शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्राला प्रबोधन करणं, म्हणजे एवढी ताकद, एवढी धाडसी ही क्षमता आहे किंवा हे विचार कुठं आले, कसं आले? नाही, शिक्षणाची आवड म्हणजे काही असतं, आपले आवडी काही असतात, परत क्षेत्र काही निवडावं लागतं आपणाला. थोडंसं माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे. माझी आवड थोडीशी वेगळी होती,
पण मग मला शिक्षण क्षेत्र किंवा आपली परिस्थिती पाहता ज्या गोष्टी आपण लवकर करू शकू असं म्हणून मी माझं शिक्षण 12वीचं झालं, त्याच्यानंतर लगेच मग कोरोनाचा काळ आला आणि तेव्हा निर्णय घेणं हे खूप कठीण झालं होतं की मग करायचं काय. मग मी तेव्हा फार्मसीचा ऑप्शन निवडला आणि त्याच्यासाठी पण मला खूप जणांनी मदत केली. शिवाय मी ज्या कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे तिथले जे प्राचार्य प्राध्यापक आहेत त्या सगळ्यांनी मला खूप सारी मदत केलेली आहे, म्हणून हे शिक्षण माझं कम्प्लीट झालेलं आहे. असं नाही की फीस भरली त्या गोष्टी केल्या, सगळं झालं. स्ट्रगल केलेलं हो 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 आणि हो सगळ्यांनी साथ दिलेली आहे. त्याच्याबरोबर माझ्या आई वडील माझ्या पाठीशी नेहमी खंबीर आजपर्यंत आहेत आणि याच्या पुढे पण म्हणजे काही जरी केली तरी आम्ही आहोत, तू कर, हे त्यांचे जे शब्द आहेत ना त्यांच्यामुळं मी इथपर्यंत आलेली आहे आतापर्यंत. एक मोठा प्रश्न म्हणजे ज्या मुलींना शिकायचं किंवा पुढे जायचंय अडचण अशी होती की मुलगी म्हणजे दुसऱ्याचं घरी जाणं किंवा चूल मूल इथपर्यंत मर्यादित आहे. परंतु ऑपरेशन सिंदूर हे करणारे ही महिला आहेत. राष्ट्रपती आज जे महोदया द्रौपदी मुर्मूजी आहेत ते पण एक महिला आहेत. बघा, ज्या गोष्टीला स्वतःच्या घराचा पाठिंबा असतो ते मुलगी सोनं करून दाखवणं, संगीत सोनं करून दाखवणं याची ताकद किंवा किमया त्याच्यामध्ये असते. परंतु त्यांना एक कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे आई बापांना किंवा माझ्या मुलीमध्ये ते गट्स आहे आणि तो डेव्हलपमेंट होऊ शकते किंवा त्याच्या प्रोग्रेसमध्ये ज्या पद्धतीने ते वाढ होत आणि तो त्याला यश प्राप्त होऊ शकते. परंतु माणसं कशी झाली आहे किंवा मुलीला नको, जन्मायला आले जर मुलगी जन्माली तर डोक्याला हात लावतो. नाही पण त्याच्यामध्ये सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये मी नाव नाही सांगणार, त्याच्या घरी मुलगी जन्माला आली, त्यानं पेढे वाटप केलं. मी त्याला विचारलं की बा लोक जिलेबी वाटप करतात, ते म्हणलं की कशाला वाटलं, ते असं म्हणाला मला की बा भैया जेव्हा मुलगी जन्माला आली तर लोक जिलेबी वाटप करायची आणि मग मी माझ्या घरी मुलगी आली म्हणजे लक्ष्मी आली, साक्षात देवी आली म्हणून मी पेढे वाटप केले. मुलं मला 2 आहेत पण मुलगी नव्हती आणि आमची अपेक्षा आणि आम्ही साखळी हेच घालायची की मला मुलगी पाहिजे. म्हणजे मुलगी आल्यानंतर बापाला किती समाधान होतं की बापाने आई वडिलांनी हे समजून परिवर्तन होत चाललेलं आहे. हे होते ज्यांनी आताच आपल्या मत मांडले आणि पूर्ण समाजाला तरुण पिढीला आदर्श घालून देण्याचा संदेश दिले मोलाचा की निर्व्यसनी राहा आणि शिवरायांचं फक्त 1 दिवसापुरतं किंवा 2 दिवसापुरतं गवगवा किंवा जयघोष न करता त्यांनी घालून दिलेला आदर्श, त्यांनी जगलेलं जीवन आणि अखंड हिंदुस्थानाला दिलेला संदेश, त्या संदेशावर चालण्याची अंगीकृत करण्याची गरज आहे. एक त्याच्यामध्ये ऍड करतो मी, राजकारणी लोकांना पुढाऱ्यांना सगळेच महापुरुष हवेत, परंतु विचार हे समाजाच्या तरुणांनी अंगीकृत करणं गरजेचं आहे आणि व्यवसायापासून दूर होणं गरजेचं आहे. आपण इथे थांबूया, पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद बहिणीताई. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.